मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्य, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र महिला मंच, विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन, प्रयास ग्रुप, दादी नानी ग्रुप, हिरकणी ग्रुप यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अहमदनगर नगर शहरात शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र मंच, विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन, प्रयास ग्रुप, हिरकणी ग्रुप, दादी नानी ग्रुप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मराठा परिषद महाराष्ट्र प्रभारी अध्यक्षा अनिताताई काळे पाटील, प्रयास ग्रुपच्या अलकाताई मुंदडा, प्रतिभा भिसे, जयश्री पुरोहित, कमल खेडकर, शोभा कांबळे, आशाताई गायकवाड, नंदिनी गांधी, संगीता घोडके, नाना डोंगरे, सुनील शेकटकर आदींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना आशाताई काळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम केले आहे। जय जिजाऊ। आज छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यासाठी आज अहमदनगरमधील सर्व शिवप्रेमी, आज महिला भगिनी एवढं उन्हामध्ये देखील अतिशय कळकळीने तळमळीने सामाजिक कार्य करण्यासाठी येथे एकवटलेला आहे। मी अनिताताई लक्ष्मणराव काळे पाटील, मराठा राज्य कार्याध्यक्ष, मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्य, आज जिजाऊ ब्रिगेड, त्याचबरोबर मराठा समन्वय परिषद, मराठा सेवा संघ व प्रयास ग्रुप, त्याचबरोबर दादी नानी ग्रुप, हिरकणी ग्रुप, सर्वच महिला आज येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येथे एकत्र जमलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तुम्ही आम्ही सर्वांनी एक गौरव असा, म्हणजे आपण जन्माला आलो हीच मोठी गौरवाची बाब आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपण त्यांच्या प्रेरणेनं आज पेटून उठणं गरजेचं आहे। सामाजिक आज कार्य करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी जसा एक पुत्र या समाजासाठी आज घडविला आहे, गोरगरिबांचे प्रश्न सोडविणारा जाणता राजा आम्हाला दिलेला आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजांसारखा एक जाणता राजा, दोन छत्रपती अवघ्या महाराष्ट्राला बहाल करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रेरणा आज प्रत्येक महिलेला खूप महत्त्वपूर्ण आहे। आम्हाला कार्य करायचंय तर या उर्मीनं, या ऊर्जेनं आम्हाला कार्य करण्याची गरज आहे। समाजामध्ये आपलं स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे, त्यासाठी स्वातंत्र्य हे प्रत्येक महिलेला आवश्यक आहे। राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता आमच्या रमाई आंबेडकर, त्याचबरोबर महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, या अशा अनंत अशा महानायिकांचं आज आम्हाला प्रेरणास्थान आहे। आणि त्याच प्रेरणेनं आम्ही सर्वजण कार्यरत आहोत। महिलांचे आज प्रश्न घेऊन आज आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि महिलांच्या समस्यांसाठी, महिलांच्या स्वाभिमानासाठी निश्चितच आम्ही सर्व महिला इथे एकवटलेला आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय। अलका मुंदडा, प्रयास ग्रुप अध्यक्षा। आज शिवराज्याच्या अभिषेका निमित्त मी ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा देते। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।